येळकोट येळकोट हर हर भारत माता की वंदे कुलुबाई माता की झाडे जगवा। जय हिंद फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज 21 वृक्षाची झाडे लागवड करण्यात आली। त्यांच्यासोबत आमचे विठ्ठलनगरचे गणेश भक्त झाडे लागवण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही झाडं लावत आहोत। आणि आमच्या मंडळाचा एक संकल्प आज आम्ही केलेला आहे का दरवर्षी किंवा दर महिन्याला त्यांचा वाढदिवस असेल किंवा काही कार्यक्रम असेल ते एक झाड लावायचंच असं आमच्या या मंडळाने संकल्प केलेला आहे। आज या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन व विठ्ठलनगर मित्रमंडळ कोल्हार यांच्या वतीने हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा जो आयोजन केलेला आहे तो या ठिकाणी पार पडत आहे। आज 21 झाडं या ठिकाणी खंडोबाच्या मंदिराच्या शेजारी लावण्यात येणार आहेत आणि निश्चितच हा जो उपक्रम आहे हा येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, त्यासाठी वैभव बोलल्याप्रमाणे दर महिन्याला किंवा दर वर्षाला ज्याचाही वाढदिवस येईल किंवा दर उत्सवाला आम्ही निश्चितच झाडं लावण्याचा कार्यक्रम हा नियमित असा पार पडणार आहे। तर विठ्ठलनगर मित्रमंडळाकडे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी त्यांचं खूप खूप असं अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम भविष्याच्या पिढीसाठी हाती घेतलेला आहे। आज या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन आणि विठ्ठलनगर गणेश मंडळाच्या वतीनं गणपती विसर्जनाचं औचित्य साधून या ठिकाणी 21 वडाच्या झाडाचे वृक्षारोपण या ठिकाणी खंडोबा मंदिर आणि सदोबा परिसरामध्ये होते। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं संवर्धन आणि लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी या परिसरामध्ये 21 वडाच्या झाडाचं वृक्षारोपण झालं आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भविष्य काळामध्ये वृक्षाचं संवर्धन देखील आगामी काळामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी या आमच्या सर्व तरुण मित्रांनी या ठिकाणी आता नुकतंच 21 झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि याचे पुढील काळामध्ये याचं संवर्धन देखील मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे। आज जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीने और विठ्ठलनगर गणेश मंडळ कोलार
यांच्या वतीने गणेश विसर्जनच्या दिवशी आज 21 वडांचे झाडांचे रोपण कॉटन खंडोबा मंदिराच्या परिसरात राबवण्यात आलं आहे। तर हे आपलं विठ्ठलनगर गणेश मंडळाने खूप चांगलं काम केलेलं आहे। हे तरुण भविष्यात ह्या इथं आल्याच्या नंतर त्यांना आठवलं येईल का आपण तरुणपणी आपण इथं हे झाड लावलेलं आहे। अजून 10-20 वर्षांनी आल्याच्या नंतर त्यांच्या मुलांना नातेवाईकांना यांना घेऊन या मंदिरात आल्याच्या नंतर त्यांना ती आठवण राहील की आमच्या हातातून 2025ला एवढं मोठं कार्य घडलं। तर त्यांना त्यांचा खूप अभिमान वाटेल आणि हे काम जय हिंद फाउंडेशनच्या कार्य खूप मोठे महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्यांचे अध्यक्ष शिवाजी पालवे हे खूप मेहनत करून या महाराष्ट्रात त्या कोलार गावी कमीत कमी त्यांचे स्वप्न आहे की महाराष्ट्रातलं पहिलं वडाचं गाव सगळ्यात जास्त झाडं लावणारे वडाचं गाव त्यांचं स्वप्न आहे। ते पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते पूर्ण होईल, एक ना एक दिवशी पूर्ण होईल ही देवी कोलुबाई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आदर्श गाव कोलार मधील गर्भगिरी पर्वतरांगेवर खंडोबा देवस्थान म्हणून एक खूप जुनं 200-300 वर्षापूर्वीचं या ठिकाणी खंडोबाचा एक पाऊतका आणि त्यावर असलेली भगवान शंकराची पिंड या गर्भगिरीच्या पर्वतावर आहे। आणि या ठिकाणी आज जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर आणि आदर्श गाव कोलार येथील विठ्ठलनगर मधील गणपती मंडळ याच्या माध्यमातून आपण 21 वटवृक्षांचं या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत। खऱ्या अर्थानं गेल्या 8 दिवसापासून गणेश उत्सव खूप महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धूमधाममध्ये चाललेला आहे, परंतु हा उत्सव आपण साजरा करत असताना आमच्या विठ्ठलनगर गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की आपण काहीतरी या सृष्टीचं देणं लागतो। मग डीजे लावण्यापेक्षा आपण या ठिकाणी या सृष्टीसाठी आपण 21 वटवृक्षाची झाडं लावू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल आणि हे खंडेरायाचं जुनं असं एक देवस्थान आहे। या ठिकाणी छोटासा वटा आहे, त्या वट्याला भविष्यात कशा पद्धतीनं ते मंदिरात रूपांतर होईल आणि अनेक भक्त या ठिकाणी निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी येतील आणि या निसर्गाचा आणि देवाचा आनंद या ठिकाणी घेतील। या उद्देशानं आज खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या विठ्ठलनगरचे सर्व गणेश मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आणि जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरचे आमचे सर्व अहिल्यानगरचे मित्रमंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेत। मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की अशा आपण शुभ कार्यामध्ये सहभागी झालेला आहात आणि असंच भविष्यामध्ये आपल्या हातातून आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आणि प्रत्येक आनंदाचा क्षण इतरांच्या सुखासाठी कशा पद्धतीनं देता येईल असा हा एक आदर्श आपण समाजापुढे घालून द्यायचा अशी मी आमच्या मंडळाला या ठिकाणी विनंती करतो। पुन्हा एकदा आलेल्या सर्व मित्रांचं मी गणेश मंडळ विठ्ठलनगर आदर्श गाव कोलार आणि जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। झाडे लावा, झाडे लावा, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट, हर 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 हर, कोलुबाई माता की, कोलुबाई माता की जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान।